एकदम साफ है और दोनों खिलाड़ियों के इरादे भी, दोनों अपने लक्ष्य की ओर बढ़ रहे हैं। आज इन्हें जीतने से कोई नहीं रोक सकता गुरु, ये जोड़ी इतिहास बनाएगी। खटैक। आजची तारीख 29 आणि एवढ्या दिवसानंतर मी तुम्हाला ह्या तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी सगळी तामझाम करून आपण निघालो आहे कुठं. तर तुम्हाला आणि माहिती पण असेल, प्रश्न पडला काय तुम्हाला माहिती पण असेल आज मी कुठं चाललो आहे, कोणत्या राईडवर चाललो आहे. आपल्या लाईफमधली, आपल्या चॅनलवरची ही पहिली राईड असणार आहे. सो कुठं चाललो आहे, कुठं पोचतो आहे हे माझ्या आधी तुम्हाला माहिती असणार आहे. आणि आता सकाळचे वाजले आहेत 5:10 झाले आहेत. ॲक्च्युली 4 वाजता निघायचा प्लॅन होता, पण सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. बॅग बांधण्यापासून त्या सगळ्याच प्रकारच्या पॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन आहेत, म्हणून 1 तास उशीर झालेला आहे. तर मग आता माझ्यासोबत प्रिया आहे, म्हणजे वाईफ आहे. मम्मी आली आहे खाली. गाडीची पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे. तर आता आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. उजाडल्यावर कुठंतरी चहा प्यायला वगैरे कुठं थांबलो तर मी तुम्हाला पुढची अपडेट देईलच. हा मोटो व्लॉग नसणार आहे, पण मी प्रयत्न करेल थोडाफार मोटो व्लॉगिंगचा सुद्धा. तर बघूया आपला हा आजचा व्लॉग कसा होतो आहे. बाकी मी योगेश तुमचं स्वागत करतो द टॅक्सीवाला योगेश या चॅनलवरती. आपला ट्रिप बी 1.6ला सेट केलेला आहे. ॲक्च्युली तो सेट बटन दाबून धरून 0 करायचा, हे सगळ्या गोष्टी ट्राय करून झाल्यात पण ते नाही होते. त्याच्यामुळं ट्रिप बी आपला 1.6 आहे. ही आपली डे टू डे अपडेटवाली ट्रिप असणार आहे. आणि ट्रिप ए ही आपली स्टार्ट टू एंड, म्हणजे जेवढी पूर्ण राईड असणार आहे तेवढं किलोमीटरची असणार आहे. ती पण 1.6ला सेट केलेली आहे. टाईम झाला आहे 5:07. आता आपण थांबलो आहे कल्याण फाट्याजवळ. थोड्या बॅग किती टाईट आहे की कशी आहे काय ते चेक करण्यासाठी थांबलो होतो. तिथं चहा घेऊया. इथून आता जवळ आपण कसारा घाट वगैरे क्रॉस करून किंवा इगतपुरी वगैरे मध्ये जाऊनच थांबूया. ह्याचा अवतार असा झाला आहे की आता 400-500 किलोमीटर ड्राईव्ह करून आले तर का काय बोलला कसं वाटतं. पहिले 10-20 किलोमीटरचा अनुभव खूप छान होता. पण बॅग खूप त्रास करते, पुढे बॅग येते. गाडी छोटी असल्यामुळे थोडीशी जागा कमी पडते आम्हाला. बस चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. हा न्यूज रिपोर्टर आहे, पक्का न्यूज रिपोर्टर आहे, बाकी काही नाही आहे सगळं. आणि ओव्हर ॲक्टिंगचं दुकान आहे. कॅमेरा बंद केल्यावर ह्याच्यात मग तो फुलतो कळी. कॅमेरा बंद केल्यावर आणि कॅमेरा चालू असताना अशी कोमजलेली कळी. बघूया पुढं उजाडल्याच्या नंतर कदाचित. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे. सकाळचे वाजलेत 8 वाजायला 10 मिनटं कमी आहेत आणि आपण निघालेलो 5 वाजता, 5:07. 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 3 तासामध्ये फक्त 100 किलोमीटर रनिंग झालं आहे. अंधार होता. आपल्याला कल्याणच्या तिथं ट्रॅफिकसुद्धा लागलं. त्याच्यानंतर बॅग ॲडजस्टमेंट होती आहे नाही होती आहे, पहिली वेळ आहे. थोडंसं म्हणजे प्रियासोबत आहे आणि एवढं लांब चाललो आहे त्याच्यामुळं ती धाकधूक आहे मनामध्ये. म्हणून सुरुवातीचे 3 तास उजेड येतोपर्यंत जरा हळू चालले होते, पण जसं उजाडलं तसं मी फास्ट कव्हरअप केलं आहे. आणि आता इथून पुढचा सुद्धा
जो राईड असणार आहे इथून पुढची जी राईड असणार आहे ती सुद्धा अशी मी फास्ट कव्हरअप करेल. अंधारामध्ये थोडंसं माइंड असं समजत नव्हतं, म्हणजे वेगळी फिलिंग होती. त्याच्यामुळं थोडंसं अवघडल्यासारखी गाडी चालवली मी. उजळल्यावर जरा व्यवस्थित चालवायला भेटली आणि सर्वात मेन म्हणजे सपाट रोड चालू झाला आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित पटापट अंतर कापता आलं. सो आता आपण एक्झॅक्ट कसारा घाटाच्या अलीकडे थांबलो आहे. एक क्विक वॉशरूम ब्रेक घेऊया आणि मग इथून निघूया पुढे. नाश्ता करायला आता जवळजवळ मी नाशिक किंवा नाशिकच्या पुढेच कुठंतरी थांबायचा प्लॅन असेल माझा, कारण की चहा वगैरे व्यवस्थित झालेला आहे आपला. सो या भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप हवा सुटली, थंडीने कुडकुडते. आपण पुढे जाऊन बोलूया. ट्रिप अपडेट. टाईम झाला आहे 10:05. 205.3 किलोमीटर आपण राईड केलेली आहे सकाळपासून. 5 वाजल्यापासून निघालो आहे. 10 वाजता आपण नाश्ता करायला थांबलो आहे नाशिकच्या पुढे धुळे हायवेला कुठंतरी जवळपास. आजचा नाश्ता मराठीचे पराठे मम्मीने बनवून दिले आहेत, मस्त आहेत, नरम आहेत, अजून छान आहेत. लसणाची चटणी सोबत तोंडी लावायला कांदा भजी घेतली आहे. मिरची आहे, सॉस आहे, प्रिया आहे, हॉटेल आहे, हेल्मेट आहे, गाडी आहे, रस्ता आहे. टिकली लावली आहे मम्मी. आतापर्यंत 2दा टिकल्या पडल्यात मम्मी. जेव्हा कॅमेरा चालू करायचा तेव्हा टिकली लावली आहे मम्मी. नाही, इकडे सरकलेली. मला वाटतं गेली. पाठीमागं रोडवरती भरपूर उतार होता आणि उताराला भरपूर असे छोटे छोटे स्पीड ब्रेकर बसवलेले, त्याच्यामुळं आपली बॅग थोडी सैल झाली, एका साईडला झुकवलेली. मग आता थोडंसं अजून टाईट केली आहे आणि आता ती टाईट केल्यावर एखादा मुर्दा बसवून घेऊन चाललो आहे अशातली गत झाली आहे तिची. म्हणजे इथून पॅक, इथून बाहेर आले बोंड, इथून सगळी बाजूनी पॅक करून टाकली. अशा पद्धतीने पॅक केली की आतमध्ये इस्त्रीचे कपडे सगळी वाट लागली असणार आहे. पण ठीक आहे, आता नॉनस्टॉप जाण्याची शक्यता, चान्सेस असणार आहेत. म्हणजे लॉंग ड्राईव्ह असणार आहे, ब्रेक नसणार आहे त्याच्यामुळं. सो हलणार नाही अशा पद्धतीने एकदम टाईट करून टाकली आहे तिला. लहानपणापासून वडिलांसोबत गावी येताना जाताना असं वडील बोचकं बांधायचे, म्हणजे बरंच बॅगा वगैरे बांधायचे किंवा धान्याच्या पोते बितं बांधायचे. माझा एक्सपिरियन्स बघता अजून तरी 0 आहे. हे काय कोणाचा मुर्दा बसविला आहे. आजच्या दिवसाचा 3rd स्टॉप 3 वाजता घेतलेला आहे. 389 किलोमीटर झालेलं आहे. इकडं चांगलं रसवंती गृह दिसलं थंड थंड, त्याच्यामुळं इथे येऊन थांबलो. बॅग बांधायला 2दा उतरलो आहे, पण आता जी बॅग बसली आहे ती आय गेस एकदम कम्फर्टेबल बसली, म्हणजे अजिबात हल्ली नाही वगैरे, म्हणजे
थर्ड अटेम्प्टमध्ये मी एकदम परफेक्ट बॅग बांधलेली आहे. सो तिथं आता आपण मस्त फ्रेश झालो आहे. ज्यूस घेतला ज्यूस. आणि इथून जवळच आता MP बॉर्डर आहे. MP बॉर्डरमध्ये जवळ MP बॉर्डर क्रॉस केली की परत एकदा 1-2 मिनटासाठी आपण ब्रेक घेऊ. मॅडम 400 किलोमीटर कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. कमरेची घोडे लागले ते सांग ना. कमरेचे अजून 400 किलोमीटर जाऊ शकतो. अजून 200 बाकी आहे आपलं. काल 837 रुपयामध्ये टाकी फुल झाली होती. त्याच्यामध्ये आपली टाकी म्हणजे गाडी चालली आहे 395.6 किलोमीटर. आणि आता 395.6 पासून पुढे परत टाकी फुल केली आहे 767 रुपयामध्ये. तर आता बघू इथून पुढं किती चालते. तर आता आपण MP बॉर्डरपासून जवळच म्हणजे एक 20-25 किलोमीटर पाठीमागे आहोत. अर्धा तासात MP बॉर्डरला पोचू. MP बॉर्डरला अर्धा तासात पोचल्याच्या नंतर मग पुढं ओंकारेश्वरला 4 तास दाखवतात. सो बघू ओंकारेश्वर गाठायचं आहे का त्याच्या आधीमध्ये कुठेतरी थांबायचं आहे. हे सगळं मी ऑन द वे जाताना डिसाईड करेल. कारण की बाईक आहे सोबत. तर मग रोडला लाईटी वगैरे रहदारी गाड्या व्यवस्थित असेल तर मी डायरेक्ट ओंकारेश्वर गाठेल. नाही तर मग कुठेतरी मी स्टे करेल. ते तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये पुढे मी नक्की काय केलं ते. मला अजून माहीत नाही मी काय करणार. लहानपणापासून वकार्या करणारी पोरगी गजब बेइज्जती है. जिनी घराच्या बाहेर पाऊल नव्हतं ठेवलं कधी, आज दिराच्या मागच्या सीटाच्या जोरावर महाराष्ट्राच्या बाहेर तिने पाऊल ठेवण्याचं पराक्रम केलेलं आहे. ती आली आहे MP मध्ये. तुम्ही तुमच्या MP मध्ये पाय खाली ठेवावा. यस, हेल्मेटचं प्रूफ आहे इथं. तर कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही आलायत MP मध्ये. MP म्हणजे माहिती आहे काय आहे? मध्य प्रदेश महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये आलायत. आयुष्यात 29 वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्या घरापासून 400-500 किलोमीटर लांब तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आपलं पाऊल ठेवलंय. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मला खरं तर माझी स्कूटी घेऊन यायचं होतं. पण लांबचा प्रवास असल्यामुळं मला नाही येता आलं. त्याच्यामुळं मला यांच्या मागे बसून यावं लागतंय. पण हे मला खूप हे करतात. ते पाठीच्या बॅगकडे बघ. मला खूप काम देतात. चार्जिंगची वायर दे, पाणीच दे, मॅपच चालू कर. सध्या तुम्ही गाडी चालवण्याच्या व्यतिरिक्त एवढं काम करा. आपण आता तुम्ही मागच्या सीटच्या जोरावर आलायत. लवकरच आपण स्वतःच्या सीटाच्या जोरावर पण येऊ किंवा अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा जाऊ. आजचा डे 1 ठाण्यापासून उज्जैन ओंकारेश्वरच्या दिशेने आपण निघालो आणि आपण येऊन पोचलो आहे महेश्वरमध्ये. ओंकारेश्वरपासून आधी 60-62 किलोमीटर अंतर असेल समथिंग. तर आजची रात्र 533 किलोमीटर आपण ड्राईव्ह करून आल्याच्या नंतर आपण महेश्वरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. आधी महेश्वर माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण ओंकारेश्वरला पोचायला बराच उशीर झाला असता आणि थंडी पण भरपूर आहे. नर्मदा नदीच्या बाजूने रस्ता असल्यामुळे भरपूर थंडी आहे. तर मग म्हटलं की कुठेतरी आधीच थांबूया. मग आधी कोणतं शहर जे महत्त्वाचं आहे किंवा बघण्यासारखं जिथं काय आहे अशा गोष्टी सर्च केल्यावर मला महेश्वरबद्दल माहीत पडलं. तर महेश्वरमध्ये आज आपण स्टे केला. सकाळी लवकर उठूया. अहिल्यादेवी होळकरांचा वाडा बघूया. राणी साहेब ज्या होत्या आपल्या मराठ्याच्या त्यांचा. त्याच्यानंतर नर्मदेचा घाट बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण ओंकारेश्वरला पुढं प्रवास चालू करूया. आजचा प्रवास सुरुवातीला खूप चांगला. सुरुवातीला म्हणजे पूर्ण प्रवासच चांगला झाला. कारण की पहिली वेळ होती बाईकवर आपण एवढं लांब कुठंतरी निघालो आहे सोबत एक जबाबदारी घेऊन. तर जबाबदारी म्हणजे बाईकवर घेऊन निघालो आहे. तसं मी एकटाही कुठं गेलो नव्हतं. आणि आता मी
सोबत साथीदार घेऊन 533 किलोमीटर फर्स्ट डे फर्स्ट टाईम अटेंड मारला आहे. तर त्याच्यामुळं थोडंसं कमरेची वाट लागली आहे, गुडघे दुखत आहेत. बाकी अजून काय काय दुखतं आहे ते जे बाईक राईड करत असेल त्यांना माहिती आहे. ते तर मी काय इथं सांगू शकत नाही खुले. आता आलो आहे, चेक इन केलं, फ्रेश झालो आणि हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. तर आजचा हा व्लॉग इथं एंड होईल. आपला पहिला व्लॉग ठाणे टू महेश्वर राईडचा हा मी आता एडिटिंग करताना मला समजलं आहे की भरपूर मोठा झाला आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे आणि इथून पुढचा व्हिडिओ हा जो नेक्स्ट पार्ट असेल, नेक्स्ट डे नेक्स्ट पार्ट असेल. तर या व्हिडिओचा शेवट मी या ठिकाणी करत आहे. ही आजची राईड तुम्हाला कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि वाट बघा, लवकरच दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. त्याच्यामध्ये असेल महेश्वरची माहिती, ओंकारेश्वरचं दर्शन आणि तिकडचं सगळं नेचर वगैरे, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थंडी बिंडी काय नाही, भरून दाखवली काय नाही होत. सामान व्हायला चालले. त्या समोरच्या मेडिकलमध्ये गेलो आपण, तिथून एक मोबाईल दाबला.